कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। तिकडे दिप्या बसलेला, इकडे ऋषिकेश बसलेला, दोघं पण अशी बसलेली. माझ्या संग मस्ती करू नका बरं का, मी म्हणतोय मला डिवोर्स येते. मी नाही मस्ती करायच्या मूडमध्ये, त्यात पार्टनर बदललेलं ते टेन्शन होतं आणि ती माझी डोक्याची तार हलते ते मला टेन्शन. मी अजून पण पहिल्यासारखंच बोलतोय. ही सगळी बदलल्यात, सगळी पोरं बदलल्यात असं तुला वाटतंय? मला वाटतंय यार. मग आणि असं असेल तर की ती सगळी सेम आहेत आणि तू बदलला असशील? मला नाही वाटत. मी होऊ शकतो नाही ना. होतंय असं यार. ते आता बघ कसं सिच्युएशन मध्ये आपण आहोत. जास्त तू नाही बाहेर विचार करायचा. जेव्हा केव्हा बाहेर पडशील, तू नॉर्मल जाणार आहेस घरी, एवढा टेन्शन नको. ऋषिकेश पण खूप शांत झाले. ऋषिकेश पण छान झाला. ऋषाचा राग एवढा होता का नाही, ऋषानं का कंट्रोल केलाय मला माहित नाही, पण हिला गुरलीनला त्याने चापड मारली असती एवढ्यात. एवढा राग त्यानं का कंट्रोल केलाय मलाच काय. आम्ही लोकांना खूप चांगलं करायचंय आणि जे काय असणार आम्ही नाही, आपण आपल्याला खूप चांगलं करायचंय. आपल्याला खूप चांगलं करायचंय आणि जे काय गॉसिप असणार पंकज इकडे येऊन द्यायची आहे, कारण आम्हाला आपल्या लोकांना आणि कळणार की सांगितलं काय सगळं होतं. बाहेर पसरून टाकायचं. माझ्याकडे ते सांगायचीच नाही ना. एक गोष्ट शिकून घे बघ, एक गोष्ट मला माहित नाही बोल. मला माहित नाही पण मी तिकडेच राहीन. मला ते लोक काहीच नाही बोलत ना, असं बोलायचं. आणि तुला माहितीये विजय सांगत होता ना की आता बघा तुम्ही लोकांचे भांडण लागणार, कारण विजयला माहितीये की अनुश्री कशी आहे, ती अथर्व सोबत पण राहिली आहे. तर तो खूपच त्याच्या माइंड हे मध्ये होता की आता माझे भांडण होणार, कारण अथर्वचे पण होत होते, त्यामुळे ती बसली होती 15-10 होऊ दे मिनिटं. ना, होऊ दे. अरे ठीक है ना, मी त्याला तेच बोलली, भांडणं होतात तर होऊ दे. क्योंकि वो बोलने ही नहीं देती किसी को भी नहीं. हमारे ग्रुप वालों के आजकल मैं सच बोल रही हूँ ऑनेस्टली, मुझे बिल्कुल मजा नहीं आ रहा. आम्ही कधी पण बसतो ना एकत्र, कधी पण, आणि काय पण डिस्कस करायला लागतं ना, ते मध्येच टोकते आणि स्वतःचा बोलते. आय एम नॉट लाइकिंग. मला वाटतं शी हॅज ओपिनियन अबाउट एव्हरीथिंग. ती बोलते जास्त. But that is what it should be like, no? पर बाकी लोग फिर बोल ही नहीं पा रहे ना, बिकॉज शी डजंट लिसन. फिर मैं उठ के चली जाऊंगी या झगड़े होंगे, यही होगा ज्यादा से ज्यादा. सर या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या घरी तर मी ऊन मध्ये फिरायचो आणि इथं तर मला काही साहेबासारखं येऊन छत्री घेतो. हे मला खूप प्रश्न पडला तुम्हाला. तिथं बसल्या एक माणूस आला धावत छत्री घेऊन आला. लागला म्हणलं हो मला वाटलं हिला धराय आलाय छत्री. त्यानं माझ्या अंगावर धरली. मी त्याच्याकडे बघतोय, अहो माझ्याकडे कुठे छत्री तुझी? माझं नाव लिहिलं नव्हतं. ये व्हॅनिटी. हे काय माझं नाव ह्या गाडी कसं काय होईल? तुमची व्हॅनिटी असेल. त्याला माझं नाव लिहिलं इथं. रामा, तू तर मोठा स्टार झाला, निक्कल पडी तेरी. सोपं थोडी काय मी रामा ओळखा दिला. नाव आहे आपलं डायरेक्ट. चल भावा सिटीत. व्हॅनिटीच्या बाहेर पण फक्त ह्यांची नावं लिहिलेली, प्रत्येक डोरवर फक्त मुलांची नावं, आणि आम्ही सगळे ज्युनियर आर्टिस्ट. चल बघू काय यात. काय हाय नेमकं गाड्या काय आहे? खेचून आतमध्ये घेऊन गेला. ह्याला वाटलं होतं की कुठे घेऊन चाललीये, काय किडनॅप करतोय की काय, एवढ्या मोठ्या गाडीत घेऊन चाललीये. चल इकडून ले. आराम. ह्याचा एक गमछा घेऊन ह्याचे डोळे वर पट्टी बांधली, मग आत नेला मी पंकजला, आणि जेव्हा मी पट्टी उघडली पंकज हे 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 असं करत होता. हे काय बघ तिकडे बघ, इकडे बघ, तिकडे बघ, असं करत होता. ज्या वेळी ते दरवाजा उघडून आत गेलो तर रेल्वे डबा नव्हता, ते स्वर्ग होता, स्वर्ग. भारी येला का एकदम. अशात बसत असतील नाही का सर वगैरे? तू पण बस असा मग हिरो झाल्यासारखा वाटत आहे. झोपाय तर एक नंबर आहे. आणि तिकडे नंतर तो सोफा बघितला, तिकडे जाऊन तर तू झोपलाय. होय. तुम्हीच म्हणला झोपा. बघून झोपून बघ, डोळे बंद करू नको लगेच उठ. रेवती माझी तेव्हापासून पार्टनर झाली तेव्हा तर माझ्याच हॅपीनेस वाढलाय. बाहेरून नुसती गाडी दिसते ही. मी एक माझ्या स्वप्नाचं जे घर होतं त्या घरात आल्यासारखं मला वाटायला लागलंय. आज तू हिरो आहे. आज मी हिरो आहे. कसं वाटतंय? आज तर मी हिरो आहे. अरे कोण आहे? हे बाथरूम आहे की? हा मग खोल की बघ की जाऊन बाथरूम. बघ किती मोठं आहे, आंघोळ करायला पण जागा आहे बघ.
काय घरच असल्या का एक रूम. मग बरोबर आहे. गाडीमध्ये संडास बाथरूम ती एक हँग झालो मी जरा घातली म्हटलं गाडी टाकी कुठं असेल याची धुवाय सगळं गाडीतच करायचंय वाटतं. काय करायचं आहे डस्टबिन आहे, कचऱ्याची पेटी. भारी यार. हिरो बनणं काय सोपं थोडी काम. हिरो बनायला किती मेहनत करायला लागते हिरोईनला माहिती. तुमच्या कॅरेक्टरनुसार वागा सर हे घ्या. हात पण बसले पण भारी की असे खंदर गर्व पाहिजे. हे तर लोक गाडीत घेऊन फिरायला असले. आता मेकअप दादा येतील. इथं करायचं सगळं. येस. करू मेकअप. बिलकुल. अर्जुन आज एक हिरो आहे. काय लिस्टिप लावताय हो. लिपस्टिक नाहीये, ते लिप बाम आहे. लावा आता काय. लावली मला येणं पाक फाउंडेशन. घराचा गिलावा करून टाकली माझ्या तोंडाचा गिलावा करून टाकली. मी कडकलक्ष्मी फिरायला घेऊन जातो की नाही प्रणाली तेव्हा ते कुंकू हळद कुंकू लावून लावून टाक पडले. दात नाही हो. डायरेक्टर सरांनी सांगितलंय मला करावं लागणार. दात नाही घासायचं असते. मग काय करले दात का केस थोडीशी पांढरी करताय. पांढरी केस. म्हातार नाही मी. कुठला म्हातारा अजून करणार आहे. अजून लग्नाचं वय झाले माझं. लग्न करायचं आहे पुढच्या वर्षी. तुला म्हातारा बनवणार आहे ते का? सर हा तुमचा सीन आहे. येस, आपण थोड्या वेळानं शूट करणार आहोत. तुम्ही वाचून घ्या. तुमचा सीन लागला की मी थोड्या वेळात कळवतो. ठीक आहे सर तुमचा सीन आहे, एकदा वाचून घ्याल फक्त. थँक्यू. तुमचा सारंगाचा रोल आहे. मेन लीड आहे सर या मालिकेतला. असं वाटलं मला की 2 मिनिटं शाहरुख खान झाले का सलमान खान झाले असं वाटायला लागलं. सर मी वाचून दाखवते. लय भारी वाटलं एकदम की बाबा आपल्यावर बी आपण बी माणसावर चांगलं बोलल्यावर पुढनं बी आपल्याला चांगलं रिस्पॉन्स भेटतो. फक्त तुम्ही ना पाठांतर करा. मी जे सांगते तुम्हाला. हे वाचायला आणि पाठ करायला पडतं. एवढा आहे काय? नाही एवढे 2च पान आहेत. 2 मिनिटात होतील ना. 2 मिनिटं तुमच्यासाठी 2 मिनिटं मला जाईन मला वाटतंय. नाही मी सांगतो ना तुम्हाला. मी तुला बोलली सारंग सर आय एम रिअली सॉरी. सावली मला बघ. सगळं ओके आहे ना. ऐक ना माझ्याकडे बघ. इथे इथे वरून खाली एकदा पूर्ण बघ आणि मग डोळ्यात डोळे घालून विचार की सावली सगळं ओके आहे ना. तो बोल पहिला लाईन ना. इच्छा नाही आहे शिव. इच्छा नाही अशी. हा तो असा बोल ना. इच्छा नाही आहे शिव. इच्छा नाही अशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.